श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जुलै वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि म्हणून तिला आषाढी एकादशी तसेच देवशयनी एकादशी असे म्हणतात. देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते आणि म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते. आणि यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. आषाढी एकादशीचं व्रत हे खूप जास्त प्रभावी मानले जाते. या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणून हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं आणि म्हणून आषाढी एकादशीला सर्वजण व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने विठ्ठलाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, कारण सर्वजण विठ्ठलाचा नामघोष करत असतात. त्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होतात आणि या वेळेत या काळात आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने फक्त एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, तुळशीपत्र आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून, शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करावे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. भगवान विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे, म्हणजेच अभिषेक करायचा आहे. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची केळी तसेच तुळशीपत्र, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर आपण हा उपाय करण्या अगोदर भगवान विष्णूंची पूजा केली तर या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. म्हणून तुम्हाला उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल
तेव्हा तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केला तरीही चालेल. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ह्या दूर होतात. जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह होत असेल, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल किंवा आपल्या घरात सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, आई मुलांची भांडणं होत असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, इडापिडा दूर होईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खूप महत्त्वाची वस्तू लागणार आहे, ते म्हणजे पावसाचं पाणी. जर तुमच्याकडे पाऊस पडत असेल तर तुम्हाला एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पावसाचं पाणी नसेल, पाऊस पडत नसेल, तर अशावेळी तुम्हाला 2 ते 3 चमचे गंगाजल घ्यायचं आहे. पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा गंगाजलची बॉटल असेल त्यातील तुम्ही 2-3 चमचे गंगाजल घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे, शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, तूप नसेल तर मग तेल घालायचं आहे आणि यानंतर त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत. 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. हा दिवा, अगरबत्ती आणि ते पावसाचं पाणी किंवा गंगाजल तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहेत आंब्याच्या झाडापाशी. आता सर्वांच्याच घरी जवळपास आंब्याचं झाड हे बघायला मिळते. आंब्याचं झाड हे किती पवित्र आहे हे सांगायची गरज नाही, कारण आंब्याची पानं ही आपण पूजेमध्ये वापरत असतो. जर आंब्याची पानं पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग हा अवश्य केला जातो. आंब्याच्या मुळांपासून ते पानांपर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या पूजेमध्ये वापरल्या जातात आणि या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. आपली रखडलेली कामं पूर्ण होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आंब्याच्या वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे जल जे आहेत म्हणजे पावसाचं जे पाणी आहे तर ते या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे किंवा गंगाजल तुम्ही घेतलेलं असेल तर ते या मुळांना अर्पण करायचं आहे. यानंतर या 2 अगरबत्ती तिथे लावायच्या आहेत. थोडंसं हळदी कुंकू त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. यानंतर झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही हात जोडून भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांचं स्मरण करायचं आहे. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे ती इच्छासुद्धा व्यक्त करायची आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि तुमची इच्छा जी आहे तर ती पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे. ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्याची 7 पानं तोडायची आहेत आणि ही पानं घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. जर खाली गळून पडलेली पानं असतील तर तीच तुम्ही घेऊ शकता आणि खाली पडलेली नसतील तर मग तुम्ही झाडाची तोडली तरीसुद्धा चालेल. फक्त झाडाची पानं तोडताना तुम्हाला माफी मागायची आहेत. ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला या झाडाचं पाप लागत नाही. आता ही पानं तुम्ही घरी आणल्यानंतर सर्वप्रथम ती स्वच्छ धुवून काढायची आहेत. एक लाल पिवळ्या रंगाचा तुम्हाला कलव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा पांढरा धागा घेऊन त्याला थोडीशी हळद आणि कुंकू लावून तो लाल पिवळा केला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला देठाच्या साईडने हा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे. ज्या प्रकारे आपण आंब्याचं तोरण बनवतो त्याच प्रकारे तुम्हाला या 7 पानांचं तोरण जे आहे तर ते बनवायचं आहे.
आणि हे तोरण जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. म्हणजेच आंब्याच्या पानांचं तोरण हे मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण लावल्याने साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड राहते. आंब्याची पानं जी असतात तर ती नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करत असते. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य वाईट शक्ती, नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हे आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावणार आहे तेव्हा प्रत्येक पानाला हळद आणि कुंकू हे नक्की लावायचं आहे आणि कुंकवाने एक स्वस्तिकसुद्धा प्रत्येक पानावरती काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. जेव्हा आपण आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढून त्याचं तोरण बनवून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरात मंगलमय गोष्टी घडतात. वाईट गोष्टी ह्या आपल्या घरापासून दूर राहतात. जर आपल्या घराला सतत बाहेरच्या लोकांची नजर लागत असेल, नजरबाधा होत असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर तीसुद्धा या उपायाने नष्ट होते. त्याचबरोबर बघा, आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शिवशंकर त्यांच्या हाती घेत असतात. आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते. म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट जर तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी काय करायचं आहे, फक्त 2 तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत, स्वच्छ पुसून काढायची आहेत आणि पानावर तुम्हाला थोडासा जो भस्म असतो तर तो लावायचा आहे दोन्ही पानावरती. आणि ही जी पानं आहे ना ही मधामध्ये बुडवायची आहेत. आणि यानंतर ही 2 पानं तुम्हाला फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र बोलून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. जर हा उपाय आपण आषाढी एकादशीला केला तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, एकमेकांचा अजिबात पटत नसेल, कोणत्याही गोष्टीवरनं वाद होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, तर काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये एखाद्या वाटीमध्ये थोडंसं पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि जिथे तुम्ही झोपता, ज्या रूममध्ये तुम्ही झोपता तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा खिडकीमध्ये हे पाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. महिनाभर राहू द्या, 2 महिने राहू द्या, काहीही हरकत नाही. जेव्हा असं पाणी तुमच्या बेडरूममध्ये ठेवता, तुमच्या रूममध्ये ठेवता तेव्हा तुमच्या पती पत्नीमधील जे काही दोष आहे किंवा जे काही वाद आहे तर ते दूर होतात आणि दोघांमध्ये गोडावा निर्माण होतो. तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीचं टेन्शन येत असेल, सतत गोष्ट खूप छोटी असते परंतु त्याचा जास्त स्ट्रेस तुम्हाला येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील, ते विचार तुम्हाला नकोसे असतात पण तरीही तुमच्या मनामध्ये तर विचार जर येत असतील, कुठलंच काम जर तुम्हाला करावंसं वाटत नसेल, सतत तुम्हाला आळस येत असेल, मनामध्ये नको ते विचार येत असतील, तर काय करायचं आहे, जेव्हा पाऊस पडत असतो तर तेव्हा फक्त त्या पावसामध्ये जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे. 10 ते 15 मिनटे फक्त त्या पावसामध्ये तुम्ही उभं राहून पहा. जेव्हा हा उपाय तुम्ही करताना तेव्हा माणसाचे सगळे टेन्शन जे आहे तर ते निघून जातात. व्यक्ती जो आहे तर तो टेन्शनमुक्त होत असतो. यामुळे कुठलेही वाईट विचार जे आहे तर ते आपल्या मनामध्ये येत नाही. हा सुद्धा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की या उपायाचा अनुभव घेऊन पहा, 100% तुम्हाला फरक पडेल. तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशांच्या सतत अडचण येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला पावसाचं पाणी घ्यायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाने ते पावसाचं पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती आहे त्यांच्यावर शिंपडायचं आहे किंवा थोडं थोडं पावसाचं पाणी हे अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायचं आहे. यामुळे घरातील अलक्ष्मी ही बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. तसेच व्यक्तीच्या अंगावरती हे पाणी शिंपडल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील दोष हे सुद्धा दूर होतात. तर हे काही खास प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला आषाढी एकादशीला करायचे आहे.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.